चला मॅच कडे वळतोय. नारिवली आणि बुरदुल. पहिला चेंडू. मॅच इम्पॉर्टंट आहे आणि बघा इथे निराशा. विकेट. बाराच्या लढती आपण पाहतोय. श्रीधर शिवनसई हनुमान 11 महालुंगीला पराभूत केलं. दोस्ती स्पोर्ट्स विगरला पराभूत केलं. सचिन स्पोर्ट्स खेरणे या संघानं नारिवली आणि बुरदुल. नेक्स्ट मॅच असेल रक्षित 11 उंब्रोली आणि प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रिडकर. आपल्याला सुद्धा रिपोर्टिंग करायचं. फ्रेंड्स फॉरेवर पेठाले आणि जय श्रीराम चिंचवले हा सामना सुद्धा आपण पाहणार आहोत. याच दरम्यान आपण पाहतो इथे आता आगमन होणार आहे. आम्ही इथे विनंती करतात मिस्टर इंडिया ओनर #3 त्यानंतर कामोठे महोत्सव चॅम्पियन पेन फेस्टिवल मध्ये पेन श्री चॅम्पियन रायगड श्री महाराष्ट्र श्री ज्युनियर सिनियर महाराष्ट्र श्री आणि नागपूर महाराष्ट्र श्री असे आमचे अगदी गोल्ड मेडलियन हनुमान भगत याचं इथं आपण पाहतोय. जिम्नॉस्टिक क्षेत्रातील एक मोठं नाव आहे आणि त्यांचं इथं आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण यायचं मंचावरती आपलं स्वागत आहे. नक्कीच त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. युवा वर्गासाठी बॉडी बिल्डिंग सरी सौष्ठव सुद्धा भविष्य फार उज्ज्वल आहे. मॅच कडे लक्ष येतं. रिवर्स अटेम्प्ट आडवा तिडवा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप कडे गेला. फाटलाग तिथे होईल. यस पंचांचा इशारा येईल त्या डेफिनेटली चौकार. बघत उमेश पाटील सूरज जांभळे त्यानंतर आमचे स्कोरर मित्र अधिराज. छान स्कोरिंगची भूमिका प्रचंड मेहनत. आमचे बॉल बॉय सुद्धा आहेत काही. ओमकार आहेत आमचे बॉल बॉय आणि त्यांचं निक नेम आहे. चला थोडं मॅच कडे वळतोय. निक नेम प्रत्येकाला आवडतो आणि ओमकार राज ते अतुलचे अंगरक्षक आहेत आणि बॉल बॉय म्हणून त्यांची प्रचंड मेहनत. आकाश मागे बॅक ऑफिस आहे आणि तिथे किचन आहे आपला घरगुती किचन. तिथे सुद्धा काही मंडळी मेहनत घेते आणि आमचा आचारी वर्ग दिनेश पाटील मिनेश पाटील आहेत. मोनिश ते सुद्धा आहेत. ओ मैदानावर कुणाल सुद्धा तिकडे आणि इथे दबाव निर्माण झाला टीम नारिवलीवर. काय विपरीत घडलं. सुरुवातीला बुरदुलचा दबदबा. विकेट. आला होता मात्र एवढा थकला होता तो घरी झोपला. पूर्ण त्याने आराम केला. आज रेडी आहेत. भूषण आहे आता थोडा मागे पडलाय. नारिवली धावा 5-2 विकेट. सुंदर गोलंदाजी. भूषणचं कौतुक करूया. त्यांनी सातत्य दाखवलं. अचूक दर्जा त्यांनी दाखवला. मैदानावर गोलंदाजी करताना पारदर्शकता कशी असावी आणि ती चांगली लाईन आणि लेन दाखवले. दोन्ही संघ एकाच विभागातील नारिवली बुरदुल जवळची गाव आहेत. चांगले एकमेकांचे मित्र सुद्धा. चांगला क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. मात्र एका फलंदाजाला आता थांबावं लागेल. लास्ट बॉल भेदक मारा. प्रार केलाय लॉंग ऑफ कडे. दूर कडे आहेत तिथे फिल्डर. इथून धोका होईल का. गरज. हो हो छोटे छोटे क्षण का महत्वाचे असतात. इथे धोका होता. नारिवली वाचले फलंदाज. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. नो टीम मीटिंग अलाव. फिल्डिंग टीम बुरदुल. रमेशजी पाटील साहेब यांना आम्ही पाहतो आमचे प्रणेते मार्गदर्शक. आज आपण पाहतो या सामन्याचा आनंद घेत असताना 4 स्पोर्ट्स सायकल 8:06 झालेत. बघा सूचना आहेत. टीम मीटिंग परवानगी नाहीये आणि नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना सुद्धा सूचना आहेत. याच दरम्यान आपण पाहतोय
कानपोली गावातील लोकनियुक्त सरपंच आमचे मदन शेठ मते यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपये आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय अगदी उपस्थित झालेले भगवान शेठ शेळके झेंडापंच महाराष्ट्र बैलगाडा शर्यत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला आलेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जय श्रीराम ट्रॉफीच्या वतीनं स्वागत करीत आहोत. नक्कीच सातत्याने नवीन नवीन संकल्पना घेऊन स्पर्धा आपण पाहतोय. जय श्रीराम चषक यावर्षी 40+ संघाला सुद्धा नाराज केलं नाही, रेग्युलर ग्रामीणला सुद्धा नाराज केलं नाही, सर्वांना संधी दिली, चांगला प्लॅटफॉर्म उभा केला. सुधीर पाटील ओव्हर नंबर 2 धावा साय थोडा मागे पडलाय. टीम बॅटिंग टीम नारिवली सुसाट वेगानं पुढे जावं लागेल. ओव्हर नंबर 2 पहिला चेंडू शरीरभेदी गोलंदाजी अपील झाली. बुर्दुलकडे किती स्फूर्ती आहे बघा, किती चापल्य त्यांच्याकडे, आत्मविश्वास. खेळामध्ये सर्वाधिक महत्वाचं का असतं? कॉन्फिडन्स. आणि तो खेळ दाखवते टीम फिल्डिंग टीम बुर्दुल. नारिवलीला त्यांना रोखायचे. मागचे 4 मॅचेस पाहिले. मॅच नंबर 5 मागील 4 मॅचेस मध्ये धावा झाल्या. आता धावा का थांबल्या? कारण आता दोन्ही संघ चांगले, दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आणि इथे चांगली भागीदारी महत्वाची. आता बॅटिंग टीम नारिवलीला खोलात टाकलाय, फटके येत नाही. सुंदर गोलंदाजी बघा. पहिलं षटक होतं भूषणचं आणि या वेळेला गोलंदाजी करताना बुर्दुलचा सुधीर. याच बुर्दुलला आम्ही पाहिलं होतं टोंडरे नाईट मध्ये, तिथे चांगला खेळ राहिला, आक्रमकतेनं त्यांनी खुश केलं. आणि आता नारिवलीला काय करावं लागेल? फलंदाजी करताना त्यांना उरलंय ते फक्त आक्रमण आक्रमण आक्रमण, कारण 4 षटकांचा सामना आहे. टीम नारिवली बॅटिंग टीम एकूण धावा आतापर्यंत सुधीर पाटील. पहिला चेंडू डॉट सिंगल, धावा झाल्या 7. बॅटिंग करताना स्ट्रायकरेनला पुन्हा सज्ज होईल संदेश. संदेशनं लाईन ओळखली, रीड केलं आणि ढकललंय डीप कडे. नो चान्स, चौकार. थँक्यू डीजे साईन. सुंदर गीतांची मेजवानी. चौकार आला. पॉपिंग क्रीज मध्ये ती प्रचंड मेहनत. नक्कीच आमचे स्कोरर मंथन, उमेश, सूरज आहेत, अधिराज आहेत, आमचे बॉल बॉय, त्यांची प्रचंड मेहनत. ओव्हर नंबर 2 सुधीर. ऑन साइडला आणखीन एक डीप कडे खेळला, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, तिथे निघाले नजरेसमोरून. आता नारिवली म्हणतो आम्हाला थांबायचं नाही, इथून धावा सेट करायचे. सामना महत्वाचे. ठाण्यातील दोन्ही बलाढ्य बलवान संघ, किती टार्गेट सेट होईल? WTC लाईव्ह संपूर्ण टीम या स्पर्धेचा लेखाजोखा. या ओव्हर मधील चेंडू शिल्लक 2, धावा झाल्या टोटल 13. बॅटिंग टीम नारिवली. लॉंग रनवे सुधीर पाटील. ओ खोदून काढला, पाठवला आणि हा स्ट्रोक षटकार. हे आवडतीचं सॉन्ग आतापर्यंत भरपूर वेळा त्यांनी सर्वांना खुश केलं. डॉट सिंगल 4 2 6 लास्ट बॉल. धावा फलकावरती टोटल 19. पुढे गेला संघ नारिवली, मागे पडला होता, त्यानंतर बॅटचं तोंड उघडलं. मैदानावर जबाबदारी संदेशनं घेतल्या आणि तो जबाबदारी तिथे दाखवतोय. संघ हितासाठी त्याला खेळायचे, संघ भावनेनं खेळणं, संघ हितासाठी खेळणं खेळामध्ये खूप महत्वाचं असतं आणि दाखवून देत असताना संदेश. त्यांना बघा नाश्ता जो आम्ही पाहुण्यांचा यथोचित सन्मान केला जातो, त्यांना काही पाहुणचार केला जातो. आणि रुद्र शेळके आणि मंथन ठाकूर आमचे खोपटेचे मंथन आहेत, त्यांची प्रचंड मेहनत. बॉल बॉय आहेत ओमकार आमचे असतील, ओमकार शेळके. मागे आमचा आचारी वर्ग कुक डिपार्टमेंट आहेत, त्यांची प्रचंड मेहनत. जय श्रीराम चषकामध्ये 2 षटकं संपली, धावा झाल्या टोटल 20. बघा नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे, शेवटचा कॉल.
टॉस साठी आम्ही एकदाच कॉल करतो, 2 वेळा करणार नाही, या सुद्धा सूचना आहेत. आणि रिडगरनं रेडी राहा. नेक्स्ट मॅच टॉस होईल. रक्षित 11 उमरोली आणि प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रिडगर. टॉस साठी शेवटचा कॉल. 8:11 झालेत. मॅच नंबर 5, मॅच नंबर 6 जी होणार आहे. मॅच कडे लक्ष वेधूया. भगवामय वातावरण, जय श्रीराम चषकाची सुंदर आकर्षक स्पर्धा. ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू फटका फसला. एसटी रक्षक गोलंदाज मात्र इथे विकेट. 20 वर तिसरा धक्का. संदेशनं संघाचा डाव सांभाळला होता, तो संदेश बाद झाला. 3 गडी बाद. धावा फलकावरती टोटल 20. बॅटिंग करताना टीम नारिवली विरुद्ध बुर्दुल असा सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतोय. तिसरं षटक हातळतोय गोलंदाज आहे आदर्श. चला, टीम मीटिंगची परवानगी नाहीये. हरिभक्त पारायण आमचे सन्माननीय पाहुणे बळीरामजी शेळके साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं आम्ही करतो सहर्ष स्वागत. ऑन साइडला दिलाय दणका डीप कडे. हो, चांगले प्रयत्न. थोडा नाराज आहे, कन्फ्युजन होतं. प्रणयला वाटलं का ती सीमा रेषा आहे, त्यांनी जम्प घेतली. यस ना, बघा प्रणय कन्फ्यूज झाला. लॉन मध्ये त्याला असं वाटलं काही बाउंड्री लाईन आहे, त्यांनी जम्प घेतली, मात्र कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. मात्र प्रणय चांगले प्रयत्न होते, थोडी द्विधा मनस्थिती होती. बॅड लक प्रणय. प्रयत्न त्यांनी कमालीचे केले, मात्र त्या मेहनतीवर नंतर आपण हा पाहिला षटकार. मागचा प्रयत्न. जेव्हा असे क्षेत्ररक्षक असतात ना, जे जिद्दीने खेळतात, सीमा रेषेवर त्यांना फिल्डिंग करायला नेहमी आवडतं. एकूण धावा टोटल 27. 27. वेट करा, करेक्शन करतो आपण. 27 आहेत. दोन्ही स्कोरर आमचे सांगतात. षटकार. तर धावा आपण पाहिल्या होत्या 20. त्यानंतर एक विकेट, षटकार आला 26, सिंगल आली 27. प्रणयला कन्फ्युजन होतं का ती सीमा रेषा आहे, कारण लॉन मुळे, मात्र तो चेंडू बराच बाहेर होता. मॅचकडे लक्ष वेधूया. 8:14 मॅच ऑन. नारिवली विरुद्ध बुर्दुल. समोर ठेवला, फटका फसला. आता फिल्डर आहे तिथे. योगेशनं चूक केली. बॅकअप देत असताना धावा पळून काढला. 2 गुड रनिंग. काय रनिंग पाहायला मिळाली, नजरे समोरून धाव ठोकली आणि आता टेन्शन वाढलं टीम बुर्दुलचं. धावा फलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ. एकूण धावा झाल्या 29. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार, सूचना आम्ही केल्यात, पुन्हा कॉल होणार नाही. धावा 29. बॅटिंग करताना नारिवली. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 4 षटकांचा पूर्वार्ध अशा पद्धतीने खेळला तर धावा होतील 44. चेंडू शिल्लक 2. आदर्श पाटील. धावसंख्या टोटल आपण पाहू शकता 29. ओ, बॅटच्या मधोमध मनगटीत ताकदीच्या सायनं मिड विकेटच्या वरून स्ट्रॉंग हिट, लॉंग हिट, दमदार स्ट्रोक षटकार. तो मॅच कडे
संपूर्ण श्रीराम क्रिकेट संघ रिडगरचे कॅप्टन आलेत. सन्माननीय आमचे आधारस्तंभ. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आदर्श. ओ वेगवान चेंडू, डॉट बॉल. जय श्रीराम चषक आणि आमचे आधारस्तंभ सुनीलजी शेळके साहेब, प्रसिद्ध उद्योजक, क्रिकेट वेळे चाहते समीक्षक आणि साहेबांचे इथे शुभागमन, स्वागत सुस्वागतम. 3 षटकानंतर धावा दाफलकावरती टोटल 35 आणि लास्ट ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये भूषणनं 6 दिल्या, सुधीरनं 14, आदर्शनं दिल्या 15. 2 षटकं महागडी राहिले. भूषणनं 6 दिल्या, ते कमालीचं षटक. मॅच नंबर 6 चा इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. चला मॅच ऑन राहील, मॅच ऑन राहील. सर्व आमचे पाहुणे चला 3 षटकानंतर धावा दाफलकावरती टोटल पाहतो 30, टोटल 35. 2 षटकानंतर 20 होत्या आणि आता 3 षटकानंतर 35, 35. चौथे षटक प्रतीक. बघा या गावचे युवा नेतृत्व, प्रसिद्ध उद्योजक, राजकारणातील युवा पिढीचा या गावचा नवीन चेहरा अमरबाई शेळके यांचे इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. एक चांगले आयोजक, एक चांगले उद्योजक आणि राजकारणातील युवा नेतृत्व. पहिला चेंडू ड्राईव्ह होईल डीप कडे. फिल्डर आहे तिथे. सिंगल. धावफलक टोटल पाहू शकाल संघाची धावसंख्या. टॉसचा कॉल झाला, आता पुन्हा होणार नाही. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी. धावा धाफलकावरती टोटल पाहायला मिळतात. एकूण धावा 36, 36. 36 धावा धाफलकावर. नारिवली विरुद्ध बुर्दुल ज्या पद्धतीनं बॅटिंग होते. ऑन साइडला ड्राईव्ह केला डीप कडे. फिल्डर प्रयत्न नक्कीच होईल, निघाले. आता धोका होईल का? इथे धावांची बुक. स्ट्राईक. पंचांचा इशारा. अशा पद्धतीनं तुम्हाला धावा घेता येणार नाही. स्पर्धेमधील आधुनिकता. फक्त मिळणार सिंगल. टीम बुर्दुल, नारिवली विरुद्ध बुर्दुल यांच्यामध्ये फाईट पाहतो. धावा एकूण धावसंख्या टोटल धावफलकावर संघाची धावसंख्या 37. जोडी मैदानावर सेट होते आणि या जोडीला चांगला धावसंख्येकडे वाटचाल करायचे, त्याच उद्देशानं प्रयत्न करतो फलंदाज करण आणि त्याला साथ देताना सौरभ. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं खाली राहिला चेंडू. ड्राईव्ह करताना लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे तिथे. गोलंदाज त्याची पाठीराखण करतोय. धावसंख्या चौथे षटक प्रतीक. एकूण धावा धावफलकावरती टोटल पाहू शकता 38. 38 धावा धावफलकावर. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. सुंदर गोलंदाजी प्रतीकनं 3 चेंडू मध्ये फक्त 3 दिल्यात. धावा धावफलकावरती 38, 38. ओ क्लीन बोल्ड. धक्का. चेंडू शिल्लक 2. धावा 38. गडीबाद झाले 4. श्रीराम संघ, चिंचवली हा संघ जरी खेळतात आपण अनेक स्पर्धा, मात्र काही असे आमचे खेळाडू आहेत जे प्लेइंग 11 मध्ये खेळत नाही, मात्र त्यांची भरपूर मेहनत नेहमी असते स्पर्धेसाठी. त्यानंतर आपण नाव घेऊ नक्की. सतीशजी शेळके, ऋषभ शेळके, अतुलबाई शेळके, राज राय असतील, संदीप शेळके, प्रतीक करमेलकर, निकेशबाई शेळके असतील. प्रचंड मेहनत प्लेइंग 11 मध्ये नसताना सुद्धा. हा तडाखा स्टेडीत लॉंग ऑनच्या वरून शेवट गोड करायचे. बिग शॉट षटकार. आता थोडस कॉन्फिडन्स. षटकाराने धावा टोटल 44. लास्ट बॉल 44 झाल्यात. बऱ्यापैकी धावसंख्या पुढे गेली. पहिल्या ओव्हरमध्ये 6, 14 सुधीरच्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये आदर्शने दिल्या 15. आता शेवटचं षटक. बुर्दुल आणि नारिवली मॅच नंबर 5. 13 मॅचेस आज होणार आहेत. 5वा सामना सुरू आहे.
4 षटकांचा सामना. पुढचा सामना असेल 6वा. सुपर 12 त्यानंतर सुपर 6 सुपर टॉप 3 आपण 40 प्लस मध्ये एक फायनल सुद्धा आजच पाहू. प्रतीकला पाहूया. धावा धाफलकावरती टोटल 44. आक्रमण चढवला हल्ला डीप कडे फिल्डर गुड कॅच. धावा झाल्या 44. काय झेल टिपला फिल्डर होते सुधीर पाटील. 44-45 टार्गेट. चला टॉस होणार आहे. केलं आणि ऑपोजिट टीम आली नाही. कमिटी आम्हाला इन्फॉर्मेशन देईल. तर पहिला चेंडू पडला आणि समोरचा संघ नसेल तर टॉस विन रीडगरला देणार आहोत. आणि आता स्ट्रिक्टली पॅनल्टी. अमरबाई शेळके आज पूर्ण रात्रीमध्ये या स्पर्धेला ते एन्जॉय करणार आहेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. पूर्ण रात्री आज सुनीलजी शेळके, अमरबाई असतील, रमेश पाटील साहेब असतील, आज सर्व पण मंडळी. मात्र सुनील साहेब मगाशी रमेश पाटील साहेबांनी सांगितलं आज आपल्याला तेवढा लेट नाही करायचा. आज स्पर्धा थोडी लवकर फिनिश करायचे. रोज आयोजकांना त्रास झालाय कारण थोडे संघ लेट आले. चला फिल्डिंग लावून घ्या आणि जर चेंडू पडला आणि समोरचे संघ प्रेझेंट नसतील तर आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाले टॉस विन रीडगरला देऊ. चला फिल्डिंग लावून घ्या. आता ती वेळ नाहीये. फायनलची रात्र आहे. यस उमरोले आलेत. यस धन्यवाद. दोन्ही संघ सूचनेकडे लक्ष द्या. दिलगिरी व्यक्त करू. आम्ही घाई नाही करत कारण मॅचेसचा लोड जास्त आहे. 5वा सामना आहे. सँडी पालकर सांगतात का आता 7वा सामना चालू असायला हवा होता. 2 तास मागे गेलोत. 2 वाजता स्पर्धा सुरू होणार होती. 4:30ला सुरू झाली. चला मॅच ऑन. तर टॉस झालाय. यस टॉस जिंकलाय उमरोली संघाने. निर्णय इथेच द्यायचा आपल्याला. निर्णय आपल्याला इथेच द्यायचे. कॉल करू शकता आपण. इथून कॉल करा प्रेरणा चालेल कारण या स्पर्धेचा नियम आहे. बॅट फर्स्ट. उमरोलीने टॉस जिंकलाय आणि बॅट फर्स्ट. मॅच ऑन होईल. जय श्रीराम चषक आपण स्पर्धा पाहतोय. आमचे युवा समालोचक कैलास आलेत. यस कैलास वेलकम. आज सागर पाटील आहेत. पारगावचा बुलंद आवाज. नागोटणे रोहा एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं. आज आकाश आपण ऐकणार आहोत. काही वेळातच महागुरु गडके सर सुद्धा येतील आणि आजची ही रात्र आपण पाहणार आहोत. चला विनिंग टार्गेट बघा आमचा संपूर्ण आयोजकांचा वर्ग. 8:24 आयोजक सांगतात का काही करून 8:27 पर्यंत चेंडू पडला पाहिजे. सूचना आल्यात. आता 1-1 मिनिटाला कडे पाहिलं जाते. वेस्ट इंडिज आणि भारत आंतरराष्ट्रीय T20 वर्ल्ड कप आणि त्याची अपडेट्स आम्हाला WTC कडून काही वेळातच मिळेल. तर काही सन्मान आहेत ते आपण सन्मान करतोय. बळीराम बुवा शेळके, हरिभक्त पारायण बळीराम बुवा शेळके यांचा आम्ही आदरातिथ्य सन्मान करतोय. तर बघा वेस्ट इंडिज बॅटिंग करतो T20 वर्ल्ड कप आणि त्यांच्या धावा आतापर्यंत 139. 4 विकेट. 16वं षटक सुरू. तर मी स्वागतासाठी विनंती करेन प्रशांत शेठ यांना विनंती करेन. ओम साई इंटरप्राइजेस. चला मॅच ऑन. चला विनंती आहे मॅच ऑन करा.
साठी अनेक त्यांचे अचिव्हमेंट हे आकाश जॉईंट होतील आपण जरूर पाहतो. आज त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया आणि जय श्रीराम चषकाच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान घेतो. जरूर इथे सन्मानित करण्यात येत आहे मिस्टर इंडिया कामोठे महोत्सव चॅम्पियन पेन फेस्टिवल श्री चॅम्पियन रायगड श्री ज्युनियर महाराष्ट्र श्री सिनियर महाराष्ट्र श्री आणि नागपूर महाराष्ट्र श्री अर्थातच शरीर श्रोष्ठव या आपण पाहतो या विभागामधून ज्यांचं आपल्याला आवर्जून मोठं योगदान पाहायला मिळतं आणि आपले अगदी आपल्या परिसरातील आहेत स्पेशली आणि वाजेचे हनुमान भगत यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. अगदी पहा प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत आणि ज्या वेळेला ट्रॉफी घ्यायची त्यावेळेला अगदी आवर्जून त्यांनी चप्पल काढून इथे आलेले आहेत. नक्कीच हेच आहे आणि एक पोज देखील आपल्याला पाहिजे. आता एक पोज पाहिजे एक पोज कारण सगळे आता इथे एक्साइटेड आहेत. हनुमान त्यांना नक्कीच तुने केलेले अचिव्हमेंट बघायचे. दोन मिनिटं थांबवा सामना. पहा रायगड श्री त्यानंतर कामोठे महोत्सव चॅम्पियन पेन फेस्टिवल ज्युनियर महाराष्ट्र श्री आणि श्री सिनियर महाराष्ट्र श्री बचत हनुमानसाठी कारण आम्ही एकत्रित जिम मध्ये होतो नेरेमध्ये आणि तेव्हा पाहिलं ना तर एक माणूस पाव किलो बॉडी बिल्डर त्याला बोलला होता आणि अक्षरशः ते मोटिवेशन त्याने घेतलं आणि आज आपण जर पाहिलं ना मिस्टर इंडियामध्ये तो देखील क्वालिफाय झाला. त्यानंतर आता बऱ्याचशा टुर्नामेंट मग पेन श्री असेल रायगड श्री असेल महाराष्ट्र सिनियर श्री असेल ज्युनियर श्री असेल सर्व स्पर्धा त्याने जिंकलेल्या आहेत आणि वाजेसोबत या परिसराचं नाव तो उज्ज्वल करतोय. क्या बात आहे. त्यांना शुभेच्छा देऊया आपण. मॅच कडे वळतो आपण. नक्कीच सुधीरचा आक्रमण एक षटकार यानंतर आणखीन एक बॅक टू बॅक 2 सिक्सेस. बघा नारिवलीला जी स्पर्धा होणार आहे आणि तिथे श्रीराम चिंचोली हा संघ खेळणार आहेत आणि भगवानजी गोरपेकर यांचा आम्ही धन्यवाद देतो. त्यांनी संघाला पॅक केलं. एकदा साहेबांसाठी टाळ्या होऊ द्या. मॅच कडे लक्ष द्या. सुधीरनी पहिली रात्र सुद्धा आपल्या अनोख्या स्टाईलनं गाजवली होती. तो सुधीर आणखीन एक हल्ला डीप कडे शॉट लाईक दॅट. 2 षटकारानंतर एक चौकार. नियोजकांकडून सूचना आल्यात. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण समोर येऊन थांबा. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीमला सूचना आल्यात मॅनेजमेंटकडून. धावा धाफलकावरती टोटल पाहू शकता. उमरोली रिडकर उमरोलीनं टॉस जिंकलाय. बॅटिंग ते करणार आहेत. रिडकरला विनंती. नेक्स्ट बॉल. 2 षटकार एक चौकार. इथे विकेट पाहिजे. पहिली रात्र याच खेळाडूनं गाजवली. थोड्या चुका झाल्या होत्या आम्ही जरूर पाहिलं होतं. पहिल्या रात्रीमध्ये सुधीरनं 28 धावेचं षटक ठोकलं होतं मात्र त्या सुधीरनं 25 धावा सुद्धा ठोकल्या. परतफेड त्याने केली. आक्रमक आहे बलवान आहे बलशाली. आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो आणि सुधीर पाटील नावाचं झंझावत. 2 षटकार एक चौकार. गॅप शॉट शॉट लाईक दॅट आणि गोलंदाज निखिल वर केलं आक्रमण. लक्ष द्या मॅच कडे. धावा झाल्या 21.
भूषणनं 6 दिलत्या, आता 21. प्रचंड. काय आत्मविश्वासाने खेळतात. आम्हाला फक्त फटक्यानेच खेळायचे आणि तेच दाखवून देत असताना एकदा बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या सुधीर आणि महेश. सुरुवात कशी असावी तर सुरुवात आश्वादायक असावी. टीम मीटिंग नॉट अलाउ. 2 ओव्हर नंतर टीम मीटिंग असेल. सूचनेकडे आपण लक्ष द्या. 8:32 रिटगर तुम्हाला फिल्डिंग करायचे. आपण सीमारेषेकडे येऊन थांबू शकता. या सूचना आयोजकांकडून आल्यात. मॅचकडे पुन्हा एकदा लक्ष वेधूया. दिवसा ओवळे क्रिकेटमध्ये बामणडोंगरी विरुद्ध फक्त एका धावेनं हा संघ पराभूत झाला. मात्र तिथे सुद्धा चांगला खेळला आणि तोच बुर्दुल आता खेळतो या स्पर्धेमध्ये. बघा 40+ मध्ये आपण 2 ट्रॉफी देणार आहोत. एक देणार आहोत ओनरला आणि एक देणार आहोत टीमला. या सूचनेकडे आपण लक्ष द्या. बुर्दुलनं आज दिवसभर चांगला क्रिकेट दाखवला. ओवळेच्या स्पर्धेमध्ये भालचंद्र बोपी सर सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. 8:34 रात्रीमध्ये आपण आलो. शेवटची रात्र 40+ ची फायनल आपण सुद्धा खेळवणार आहोत. धावा झाल्या टोटल. एकूण धावसंख्या 24. टार्गेट 45. सामन्यातील उत्तरार्ध दोन्ही सलामीवीर मैदानावर खूप छान खेळ होतोय. सुधीर पाटील महेश. नारिवली विरुद्ध बुर्दुल. प्रणव. आक्रमण ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटला फिल्डर आहे तिथे सिंगल. डोक्याने खेळतात. कोणती घाई करत नाही. चांगल्या पद्धतीनं मैदानावरती चिवट झुंज देत असताना अगदी प्रत्येक चेंडूवर आपण त्यांचे फटके पाहिले. चांगल्या सुस्थितीमध्ये बॅटिंग टीम. इथून विकेट घ्यावी लागेल नारिवलीला तर कमबॅक होईल आणि ते प्रत्युत्तर द्यावं लागणार. प्रणव 2 सिंगल 3 चेंडूमध्ये आतापर्यंत संघाची धावसंख्या 25 आणि सुधीर खेळतो 6 मध्ये 20. त्याला साथ देतो महेश 3 चेंडूमध्ये 5. समीकरण सोपं आहे. करंट रन रेट 16 ची सरासरी आणि त्यानंतर येणारे 15 चेंडू 20 ची गरज. प्रणव पाटील 3 चेंडू 15 मध्ये 20. धावा झाल्या 25. टार्गेट 45. ऑन साइडला ग्लान्स करतो डीप कडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिकडे. निघाले 2 धावेसाठी. गुड रनिंग. स्कोरर आमचे प्रतीक करमेलकर, ऋषभ शेळके, मंथन भगत, उमेश पाटील, सूरज जांभळे, अधिराज शेळके. बघा स्कोररांची या गावामध्ये कमी नाहीये. आकाश शेळके आमचे समालोचक मित्र आणि आज आपण पाहतोय रुद्र शेळके. धावा झाल्या टोटल 27. येणारे 14 चेंडू 18 2 14 18 2 बाकी. धावा टोटल 27. टार्गेट 45. मॅच ऑन. बुर्दुल विरुद्ध नारिवली. जास्त वेळ चालला. 8:36. नेक्स्ट मॅच आपण रेडी राहा. धावसंख्या टोटल आपल्याला पाहायला मिळते 27. ओ हाफ ट्रॅकर ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप कडे आहेत फिल्डर. सिंगल. सँडी पालकर आहेत लेग अंपायर. ते सांगतात थोडा फास्ट खेळा कारण एक शो मॅचचा सामना आहे आणि त्यासाठी सुद्धा तो वेळ त्यांना वाचवायचा आहे. धावसंख्या टोटल
बघा प्रतीक कलमेकर पंच, अंपायरिंग मॅनेजमेंटची काही तयारी असो, प्लेइंग 11 नसताना सुद्धा दिनेशजी करमेलकर यांचे चिरंजीव अतिशय विनम्र स्वभावाचे प्रतीक करमेलकर थँक्स. ऑन साइडला ड्राईव्ह डीप कडे आणि जरूर तिथे पाहतो गुड फिल्डिंग निघाले 2 धावेसाठी धोका होईल का? ओहो, ज्या सुधीरनं पहिली रात्र गाजवली त्याची विकेट घ्यावीच लागेल, तर सामन्यामध्ये परतण्याचे चान्सेस असतील. धावा झाल्या 30, टार्गेट 45, 12 मध्ये 15. संपली. तर सन्माननीय आमचे पाहुणे आदरणीय बळीराम बुवा शेळके यांचा आदरातिथ्य सन्मान आम्ही घेतो. हंसिका डीजे अश्विन सुद्धा मॅचचा आनंद घेतात, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. डीजे साहिल आमच्या समवेत. ओ विकेट घ्यावी लागेल तर मॅच मध्ये कमबॅक होईल. समीकरणे 12-15, मॅच गेली नाही अजून नारिवली. मेहनत घ्यावी लागेल. क्रिकेटमध्ये अनेक अप्रोच पाहिलेत विकेट. रात्री 2 वाजता जरी सामना असेल तरी आपण पाहतो ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून ते सामना पाहतात. अर्थातच हरिभक्त पारायण बळीराम बुवा शेळके यांचा इथे यथोचित मानसन्मान केला जातो जय श्रीराम ट्रॉफीच्या माध्यमातून. 11 बॉल 15 ची गरज, 4 विकेटची गरज होती. सुधीर बाद झाले. गुड कॅच फिल्डर होती तिथे शिवाजी. मॅच मध्ये अजूनही उत्कंठ आहे. तकदीर हमेशा बहादूर का साथ देते आणि इथं जर चांगला खेळ राहिला, नशीब बलवत्तर असेल तर तुमचं कोणी वाकडं करत नाहीये. मॅच ऑन आहे. येणारे चेंडू 11, 15 धावेची गरज. सामना पाहायला मिळतोय टीम बुरदुल आणि एका बाजूला नारिवली. ओ वेगवान चेंडू, कमबॅक होईल का? सामन्यामध्ये थोडी तफावत आहे. मॅच मध्ये काय होऊ शकेल? क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना का आवडतं? त्यांना चांगली फटकेबाजी पाहायला आवडतं. सातत्यपूर्ण गोलंदाजांना आता त्या कामगिरीची गरज आहे. धावसंख्या रोखली. पहिल्या ओव्हरमध्ये 21 होत्या, 9 धावा दिल्या प्रणवनं. आता इक्वेशन अनालिसिस, 10 चेंडू 15 धावेची गरज. 10 बॉल 15. गोलंदाज सज्ज होईल. गुरुदास हा चेंडू टॅप केलाय. पॉइंटला फिल्डर. गुड फिल्डिंग. काही सामने फिल्डिंगच्या जोरावर सुद्धा जिंकता येतात, हे आपण बऱ्याच वेळा पाहिले आणि आता तेच करावं लागेल. नारिवली आज मैदानावर खेळतोय. गेलेला सामना त्याने जिंकायचे. ज्या सुधीरनं 23 ठोकल्या, महेश सारखा बलवान अजूनही मैदानावर या. मॅचला मजा येणार का? 9 मध्ये 14, 9 चेंडू 14 धावा 31, टार्गेट 45. 9 बॉल 14 ची गरज. गोलंदाज सज्ज होईल. गुरुदास बोईल. नेक्स्ट बॉल 9 मध्ये 14 धावा 31. आक्रमण, फटका फसलाय. एष्टी रक्षक कोसळले, पडले, धडपडले. हो, प्रयत्न चांगले केले. टाळ्या उद्या प्रयत्नासाठी. झेल घेण्यासाठी झोकून दिलं आणि त्याला क्रिकेटमध्ये 100% कमिटमेंट. बघा रिप्ले पाहू शकतो. झेल हवा होता, एक झेल महत्वाचा आणि तो क्षण होता नारिवलीकरांसाठी. तयारी दाखवली, पडले. ओ थोडीशी तोंडाला इजा झाली. नक्कीच पंच काही जर इमर्जन्सी असेल तर कळवा लगेच. प्रयत्न कमालीचे गेलेत. यस ओके. फिल्डर ओके असेल तर कळवा. फिल्डर ओके असेल तर आपण कळवा आपल्या टीममेट्सला. चला प्रयत्नांचं कौतुक करूया. टार्गेट विजयासाठी. मॅचला खेळाडू किती सिरियसली घेतात हे खेळामध्ये खूप महत्वाचं असतं. आता धावा झाल्या 32, टार्गेट 45. विनिंग कॅल्क्युलेशन 8 मध्ये 13, 8 चेंडू 13 धावा. जय श्रीराम चषक. 2 महान संघामध्ये, 2 बलवान संघामध्ये होणारी फाईट.
डू ऑर डाय, करो या मरोची लढाई. खेळावं लागेल दोघांना. जो चांगला खेळेल तो जरूर जिंकेल. येणारे 8 मध्ये 13. यष्टीरक्षकाचं कौतुक करूया. समोर उभा आहे डाव्या हाताचा फलंदाज. बघा लाईट ऑन आहे, कार लाईट ऑफ करा. स्ट्रायकर एंडला सज्ज होईल अजय बॉम्बे, वन ऑफ द डेंजर मॅन, वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट टीम बुर्दुल. सज्ज होईल गुरुदास. 8 बॉल 13 डॉट बॉल कमबॅक करून देईल. कोलाट टाकलाय, थांबवलाय, मिड ऑफ कडे. हो, हे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात मॅच मध्ये. अजूनही काय होईल, संयमाची परीक्षा आहे. संयमाची परीक्षा टीम नारिवलीला सामना जिंकून द्यायचे बुर्दुलच्या फलंदाजांना. सातत्याने आम्ही सूचना देतो, स्पीडअप करा. येणारे चेंडू आणि धावा 7 मध्ये 12. सरासरीवर लक्ष देऊया. गोलंदाजी आवडले असेल तर गुरुदास साठी टाळ्या उद्या. 5 मध्ये फक्त दिल्या 3. गुड बॉलिंग. 7-12 होईल का कोरा? नाही. 7-12 आता होईल 6-12. मॅच बनल्या टीम नारिवली आणि बुर्दुल. केसी मात्रे बुर्दुल यांच्या वतीनं 1000. मॅच ऑन आहे, मॅच ऑन. हाय व्होल्टेज शॉर्टेस्ट टीम मीटिंग. मात्र जास्त वेळ चालणार नाही. सँडी पालकर यांच्या सूचना आल्यात, कारण शो मॅच आहे आणि त्यासाठी वेळ वाचवायचे. चला मॅच ऑन करा. 6 मध्ये 12. निखिलनं धावा दिल्या होत्या 21, प्रणवनं दिल्या 9, गुरुदासनं दिल्या 3. गुड बॉलिंग गुरुदास. गुरुदास थोडे लेट आले, मात्र जर तुमच्याकडे प्रयत्न करण्याची जिद्द असेल तर तुम्ही काही करू शकता. संयमाची परीक्षा आहे. दोन्ही संघ जवळचे आहेत. सगळीकडे शांतता आहे. सामना कोण जिंकेल, दोन्ही संघाचे पाठीराख्या मॅचचा आनंद घेत असताना सामना तसाच पाहायला मिळतोय. काय निकाल असेल, रसिकांचं लक्ष या मॅचकडे. पाया मजबूत केला गोलंदाजानं, पायाचे आनंद साजरा कोण करणार. 6 बॉल 12. सुरुवातीचे 2-3 चेंडू महत्वाचे असतील. बॅटिंग टीम बुर्दुल, महेशकडे ती कुवत आहे, अजय बॉम्बेकडे तो क्लास आहे. दोघी मॅच जिंकून देऊ शकतात. मात्र गोलंदाज आलाय टीम नारिवली कडून करण काटे. गुड मॅच, टफ मॅच, अतिशय गुणवत्तेची लढाई. आक्रमक इरादेने उतरलेत. उत्तम गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजांना सक्रिय व्हावं लागेल. मात्र सामना कोण जिंकेल, सामना खूप महत्वाचा आहे. आनंद देणारा क्षण आहे, उत्कंठावर्धक सामना. गोलंदाज करण काटे. धावा झाल्यात टोटल 33. 6-12. पहिला चेंडू खोलात टाकलाय, लॉंग ऑफ कडे फिल्डर आहेत तिकडे. सिंगल. 5 मध्ये 11. मॅच अजूनही. क्रिकेट हा उच्च दर्जाचा आणि शिस्तीचा खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेटमध्ये धाडस करणाऱ्याला महत्व दिलं जातं आणि आता धाडस कोण करणार. फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल. जबरदस्त मॅच. धावफलक अजूनही आपण पाहिलं 34 आहेत. 5 मध्ये 11. पूर्वार्धामध्ये 14 धावेचं षटक होतं सुधीरचं, मात्र त्या सुधीरनं 23 धावा ठोकल्या. त्यांनी त्याचं काम केलं. आता महेश आणि अजय बॉम्बे. 5 मध्ये 11. सामना नारिवली बुर्दुल. घमासान युद्ध मैदानावर, संघर्ष पराकोटीचा, अस्तित्वाची लढाई. नारिवली बुर्दुल. फटका आला डीप कडे, लूज केले फिल्डर आहेत तिथे. सिंगल सहज पूर्ण निघाले 2 धावेसाठी. थ्रो खराब. बॅकअप रेडी. चालेल. मोटिवेट केलं नारिवलीनं फिल्डरला. चालेल. बघा सामना आवडला असेल तर टाळ्या येऊ द्या. शेवटचं उत्तरार्ध बघा, हे मोटिवेशन असावं लागतं फिल्डरला, बॉलरला. मॅच केली नाही. उत्कंठावर्धक सामना. 4 मध्ये 9 धावेची गरज. धावा झाल्या 36, टार्गेट 45. बुर्दुल नारिवली चांगले एकमेकांचे मित्र, जवळची गावं. जय श्रीराम चषकामध्ये आमने सामने लढाई. येणारे चेंडू 4. 9 धावेची गरज. फटका फसलाय. ओ सेलिब्रेशन. झेलबाद. बॅट्समन आउट. 3 बॉल 9.
गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या उद्या करण काटेसाठी. प्रचंड इच्छाशक्ती तुमच्याकडे असेल तर मैदानामध्ये तुम्ही काही करू शकता. गोलंदाजीने चांगला दणका दिला आणि मॅच मध्ये कमबॅक करून दिला. अजय बॉम्बेला माहितीये सामना अजूनही गेला नाही. प्रतीक कोपरला माहितीये एका फटक्याचं काम आहे. 3 मध्ये 9 मॅच ऑन. स्ट्रायकर इनला सज्ज होईल. नव्या दमाचा प्रतीक सलग 2 मॅच जिंकवली तर करण काटे 2000 पुरस्कर्ते. पहिला चेंडू एका फटक्याचं काम आहे. आलाय तो फटका. षटकार. तर टाळ्या होऊ द्या. आत्मबळ तुमच्याकडे असेल तर काही करता येतं. भरोसा खुद पर रखो तो ताकद बन जाती है और गैर पर रखो तो कमजोरी. दाखवलंय मैदानावर. दबाव वाढला करण काटेवर. सामना जिंकवला तर 2000 पुरस्कर्ते त्यांच्या वतीनं करणला. नयन काटे मॅच अजूनही गेली नाही. नारिवलीच्या कॅप्टनला माहिती डॉट बॉल दबाव निर्माण करेल, मात्र प्रतीकच्या झंझावातानं मॅच मध्ये नवी वेगळी ऊर्जा आणल्या. सामना अजूनही गेला नाही. दोन्ही संघ रेडी आहेत. धावा झाल्या 42, टार्गेट 45. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम 2 बॉल 3. चला प्रेक्षक वर्ग टाळ्यांचा आवाज येऊ द्या. नारिवलीकर आणि बुर्दुल 2 बॉल 3 समोर उभाय. ज्यांनी षटकारानं सामना खुला केला. प्रतीक. व्हेरी क्लोज मॅच. करण काटे नेक्स्ट बॉल वन्स अगेन. 2 बॉल 3. मॅच फिनिश. सुपडा साप. प्रतीक यस बुर्दुलनं हा सामना जिंकलाय. बघा दोन्ही मित्र आहेत आणि हा आनंद. यस डीजे.